आजचं जे आता आपण प्रकरण वाचायला घेतलंय ते सहज देव असत्याची असे. सद्गुरू पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि सर्व सद्भक्त सत्साधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सहज असलेला देव सहजपणे दाखवतात त्यांना सद्गुरू म्हणतात, असा सद्गुरू पै माऊलींचा एक अमृत तुषार आहे. त्या संदर्भात रामदास स्वामी म्हणतात, सहज देव असतीचे असे सायासे फुटेना असे, म्हणून सहज सांडोनी सायासे पडोची नाही. साधनेतून साधकाचे मन जेव्हा स्थिर होते त्यावेळेला हा सहज असलेला देव सहजपणे पाहता येतो. तसे पाहायला गेलो तर चैतन्य शक्ती सर्वत्र आहे, सर्व रूपारूपातून ती प्रकट आहे. ती आकाश ग्रह तारे ह्या रूपाने सुद्धा प्रकट आहे, ती सर्वत्र आहे. म्हणून जी सगळी रूपं साधकाला दिसतात त्या ठिकाणी ही चैतन्य शक्ती असतेच. हा सिद्धांत लक्षात घेऊन त्यानुसार जे सतत आहे ते साधकाला अनुभवता आले पाहिजे. आता इथे प्रकाश पडलेला आहे, पंखा चालतो आहे, हे कशामुळे आहे? वीज आहे म्हणून. ही वीज आपल्याला दिसते का? तर नाही. पण अचानक प्रकाश पडायचा बंद झाला तर आपण काय म्हणतो? वीज गेली. वीज आहे हे जितके सहज आपल्याला माहिती आहे त्यासाठी काही प्रयत्न करावा लागतो का? तर नाही. ते ज्ञान सहज आहे. तशी चैतन्य शक्ती सर्वत्र सहज आहे. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो त्याला चैतन्य शक्ती म्हणतो. हा परमेश्वर, ही चैतन्य शक्ती सर्वत्र सहज आहे. तिला पाहायला काही धावपळ करायला नको. जिथे पाहाल तिथे ती आहे. ती सहज पाहता आली पाहिजे. म्हणजे जे पाहणं आपलं आहे, हे पाहणं सुधारलं पाहिजे. आपलं पाहणं रूपाच्या अपेक्षेत पाहतं. आपण जे पाहतो ते सर्व चैतन्यच आहे ह्या दृष्टीने पाहायला लागलो की सगळीकडे चैतन्य सहज पाहता येतं. मग परमेश्वराला सहज पाहता येतं असं जे म्हणतात संत, ते त्यासाठी. महाराज नेहमी म्हणायचे ना की सूर्य जितका सहज आहे, पण सूर्याकडे जो पाहतो त्याला सूर्य दिसतो, पण ज्याची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नसेल, काही अंध आहे त्यांना सहज दिसत नाही, कारण त्यांची दृष्टी ते पोहोचत नाही. तसं ज्ञान आणि अज्ञानाची जी दृष्टी आहे, ती ज्ञानातून जर आपण प्रत्येक रूपाकडे चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात घेऊन पाहायला लागलो की आपल्याला सहज चैतन्य स्वरूप दिसतं. त्याला शोधायला लागतं का? नाही लागत. पण आता हे सहज असलेलं वाटतं. हे काय सहज? परमेश्वर असा सहज आहे, तो सहज वाटत नाही ना. असला कसला सहज आहे? तो कुठेतरी जरा तपश्चर्या करून भेटला तर बरा वाटतो ना, असं लोकांची समज असतो. म्हणून खरा सहज आहे. सहज म्हणजे तुम्ही जे पाहता, म्हणून सकाळपासून काय सांगितलं, जे दिसतं ते चैतन्य स्वरूप, जे आहे ते चैतन्य स्वरूप, जे जाणतं ते. आता इथे सहज आहे, पण हे सहज समजायला पुन्हा 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 आपल्याला हे चिंतन करावं लागतंय. म्हणून परमेश्वरी शक्ती सहज आहे. ती काही आड्यावेड्या घेऊन आपल्याला तिला शोधायला पाहिजे असं काही नाही. तिथे जंगलात गेलं, हिमालयात गेलं. आपली मनस्थिती तर जर सहज असेल तर सहज चैतन्य स्वरूप दिसतं. आपली मनस्थिती जर सहज नसेल, तिथे अस्थिर असेल, तर ती इथे चैतन्य स्वरूप आहे हे आपल्याला कळत नाही, दिसून सुद्धा कळत नाही. म्हणून आपण ज्ञानांध आहोत. अंधच म्हण ज्ञानाच्या अंगाने. मग ज्ञानाच्या अंगाने डोळस पण आलं तर चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूप तर डोळे येणार, नाही तर डोळे कुठून येणार? ज्ञानाचे. कळलं ना? म्हणून ती दृष्टी पाहिजे. लोक सहज असलेला देव सोडून देव पाहण्यासाठी तीर्थयात्रेला जातात, चारधाम करतात, वैष्णोदेवीला जातात. या धडपडीत देव बाजूला जातो. म्हणून परमेश्वराला अनुभवण्यासाठी काहीच करायचं नसते असे संत सांगतात. जितकी आपण धावपळ करायला जातो तितके आपण थकतो. देव भेटत नाही, पण कष्ट मात्र पदरात पडतात. अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत ही चैतन्य शक्ती सर्वत्र नांदते. मग हिंदू, मुस्लिम इत्यादी तथाकथित धर्माच्या नावाखाली माझा धर्म श्रेष्ठ, तुझा कनिष्ठ म्हणत भांडण तंटे करण्यात काय अर्थ आहे?
आकाशाला तथाकथित धर्म आहे का? हवेला तथाकथित धर्म आहे का? पाण्याला तथाकथित धर्म आहे का? पृथ्वीचा तथाकथित धर्म कोणता? म्हणजे धर्म धर्म म्हणत असताना आपण जे हिंदू मुस्लिम इत्यादी जे धर्म म्हणतो, आकाशाला धर्म नाही आहे. कोण म्हणेल आता हा आमचा हिंदू आहे आकाश, असं म्हणत की पृथ्वी हिंदू आहे, असं थोडंच आहे. तर इथे धर्म असं म्हणताना आपण त्या याच्यात जास्त गुंतू नये म्हणायचं, कारण तिथे द्वेष निर्माण होतो. म्हणून पृथ्वीचा तथाकथित धर्म कोणता? तथाकथित धर्म यांना धर्म म्हणण्याऐवजी सामूहिक कर्म मार्ग म्हणणं योग्य ठरेल. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने असं काम असं कर्म केलं पाहिजे, असं सण साजरे केले पाहिजेत, अशी देवाची पूजा केली पाहिजे, असं जे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय तो कर्म मार्ग आहे. की असं केलं की आपण हिंदू, असे कपडे घातले तर हिंदू, असे कपडे घातले तर पारशी, असं कपडे घातलं बुद्ध. म्हणजे इथे प्रत्येकजण कसं ठरवतं. म्हणून ते सरदारजीने एक सांगितलं होतं, आपलेच नामदार, त्यांनी छान सांगितलं होतं. त्यांना एकदा फॉरेनरने विचारलं, तुम्ही सरदारजी लोक केस का वाढवता? त्यामुळे त्याच्यामुळे देवाचं ज्ञान मिळतं म्हणाले. तर तो फॉरेनर होता हुशार, तो असं काय आहे. मग ते बुद्ध लोक टक्कल का करतात? तो म्हणतो माझं उत्तर नव्हतं. कारण त्याची भावना होती, सरदारजी आपले केस बीस वाढवतात, मग ते सगळं कडं बिडं घालतात, त्याच्यातून देवाची उपासना होते, असं त्यांचा तो भाव होता. आणि जेव्हा त्याच्या उलट बुद्ध धर्मीय करतात, ते सगळं केसच कापून टाकतात. तो म्हणतो जीवनविद्यात आल्यानंतर त्याला कळलं की ह्या गोष्टी आणि देवाचा काही संबंध नाहीये. तेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की देव देव म्हणतो ते तो सहज आहे, तो ह्या धर्माचा त्या धर्माचा असा काहीच नाहीये. म्हणून हे जे धर्म आपण म्हणतो ते सामूहिक कर्म मार्ग, एक विशिष्ट पद्धतीने आपण त्या ठिकाणी कर्म करतो. जरी आता हिंदू धर्म म्हटले तरी प्रत्येकजण सण वेगळा साजरा. कर्नाटकमध्ये वेगळा सण कोणता? पोंगल म्हणतात. तो खरं आपल्याकडे कोणता साजरा करतात? आपला मकर सण, पोंगल म्हणतात. ते थोडासा फरक येतोच ताई, सगळीकडे तेच. म्हणजे इथे थोडासा फरक येतो, पण आपण तिथे म्हणतो हा नाही आपल्या सगळ्यांचा धर्म एक आहे असं म्हणतो ना. पण ही कल्पना असते आणि त्या कल्पनेतून आपण असं असं करायचं ठरवतो आणि त्याचाच अभिमान इतका बाळगून ठेवतो की त्याच्यातून द्वेष मत्सर सुरू होतो. अभिमान बाळगायला हरकत नसतं, पण ते द्वेष होत असेल तर तो मार्ग आपला चुकीचा होतो. तर जीवन जगणे म्हणजे सामूहिक कर्म मार्ग, हे जे तथाकथित धर्म म्हणतो ते. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे स्वभाव धर्म. आकाशाचा धर्म काय? व्यापकता, हा त्याचा स्वभाव धर्म आहे. वायूचा धर्म काय? स्फुरद्रूपता. तेजाचा धर्म काय? प्रकाशने. पाण्याचा धर्म शीतलता. पृथ्वीचा धर्म साकार होणे. म्हणजे मूळ गुण मूळ स्वभाव त्याला आपण स्वभाव धर्म म्हणतो. मूळ गुण मूळ स्वभाव त्याला स्वभाव धर्म म्हणतात. अज्ञानी माणसाचा धर्म काय? आपल्याला सुख मिळावे म्हणून भांडत राहणे. पण खरा ज्ञानी पुरुषा धर्म काय? सर्व सुखी व्हावेत हा बोध सर्व सुखी व्हावेत हा बोध तथाकथित धर्मातील जे मोठे मोठे धर्म मार्तंड आहेत त्यांना कळत नाही. आम्ही म्हणतो तेच बरोबर, आम्ही राष्ट्रप्रेमी, तुम्ही राष्ट्रद्रोही असे म्हणत वाद करीत राहतात. या लोकांनी अभ्यास केला नाही काय? केला, पण शब्दाने कळले म्हणजे झाले नव्हे. ते वळले पाहिजे. कळले त्याला कळले असे म्हणणे अर्धवट झाले. तर ज्या ठिकाणी वळले त्यालाच कळले म्हणणे योग्य ठरेल, योग्य होईल. वळण्यासाठी साधकाने आपल्या ठिकाणी चिंतन केले पाहिजे की हा परमेश्वर सहज आहे. हे शरीर कसे आहे? सहज आहे. चैतन्य शक्ती सहज आहे. कुठेही पहा, प्रकाशाकडे पाहिले तरी ती चैतन्य शक्ती आहे. हवेकडे पाहिले तरी तिथे चैतन्य शक्ती आहे. पशुपक्ष्यांकडे पाहिले तरी तिथे चैतन्य शक्ती आहे. चैतन्य शक्ती कुठे नाही? सगळीकडे आहे. हे जर साधक सहज पाहायला शिकला तर ते सहज होते. नाहीतर साधक उगाच धडपडत बसतो. संतांना हा अनुभव आला, ते सहजपणे पाहतात. त्या अगोदर तेही धावत पळत असतात. तुकाराम महाराजांनी ही धावपळ केली, कष्ट केले, पण जेव्हा कळले तेव्हा काय म्हणाले? नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगे. म्हणजे उपवास करू नको म्हणतात, जंगलात जाऊ नको म्हणतात, कारण काही गरज नाही, तिथे जाऊन काय ज्ञान मिळेल त्यासाठी ज्ञान मिळेल असं नव्हे. चिंती नारायण, सतत प्रत्येक भोग म्हणजे ते अनुभव, जीवनाच्या अंगाने जे काही आपण भोग घेत असतो तिथे
चैतन्य स्वरूपाचा स्मरणात ते घ्यायला लागलं की सगळं बाद झालं. जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे आणि हा भोग घेणारं सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. दोन्ही गोष्टीची जेव्हा ते स्मरण असेल, चिंती नारायणाचा अर्थ की त्याच्यातून जेव्हा प्रत्येक वेळेला ह्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करतो, मग अगदी जेवणं, पाणी पिणं, चालणं, फिरणं, बोलणं, काही, मग चिंती नारायण करण्यासाठी काय केलं पाहिजे? आहे ते चैतन्य, दिसतं ते चैतन्य स्वरूप, जाणतं ते चैतन्य स्वरूप. हा बोध आपल्याकडे पुन्हा पुन्हा असला पाहिजे, तेव्हा ते होतं. म्हणून नको गुंफू भोगी, नको पडू त्यागी, की अगदी भोगामध्ये गुंतून जाऊ नये, भोग घेऊ नये. भोग घ्यावे सगळे, आनंद घ्यावा सगळ्या गोष्टीचा, पण तिथे अडकून जाऊ नये. आणि नको पडू त्यागी म्हणून त्यागवृत्ती खूप श्रेष्ठ असं जे म्हणतात तेही तितकंसं खरं नाही. ते सुवर्णमध्ये आहे की जेव्हा भोग मिळतो त्या भोग घ्या, त्यागासाठी सगळं सोडायला पाहिजे असं नाही, पण स्वार्थाचा ज्या काही थोडासा त्याग करायला काही हरकत नाही. आवश्यक आहे तेवढा त्याग, आवश्यक आहे तेवढे भोग, पण अडकून राहू नका. लावणी सारे अंगे देवाचे, जे जे कराल ते सगळं देवाचं आहे, दिव्य स्वरूपाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. हा बोध जर तिथे असेल तर तिथे हा सुवर्णमध्ये असतो. म्हणजे ह्याच अभंगात त्यांनी परत तुकाराम म्हणजे नको पुसू वेळोवेळा, परत परत विचारू नकोस मला येऊन. काही लोकांना परत परत विचारलं की राग येतो, माहिती आहे तुम्हाला. तुम्ही दोनदा विचारा, अरे कशाला विचारतोय परत, एकदा सांगितलं कळत नाही काय, असं होतं. तर तिथं ते म्हण तसे तुकाराम उगीच ही गोष्ट विचारू नको, देव कुठे आहे ते विचारू नकोस, आरामात राहा, आनंदाने राहशील, तिथे तुला चैतन्य स्वरूपाचं सगळं हे कळेल. इथे महत्वाचे काय? स्मरण सहज असले पाहिजे, चैतन्य शक्तीच्या स्मरणात सहज पाहता आले पाहिजे. कोणतेही रूप पहा, साधकाच्या पहिले काय लक्षात आले पाहिजे, म्हणजे पाहताना काय लक्षात आले पाहिजे? चैतन्य शक्ती. त्या चैतन्य शक्तीने ते रूप घेतलेले आहे. आपल्या आईकडे पाहिले तरी त्या चैतन्य शक्तीने ते रूप घेतलेलं आहे, मुलाकडे पाहिले तरी चैतन्य शक्तीने ते रूप घेतलेलं आहे. तिथे माझी आई आणि माझा मुलगा नाही, ते चैतन्य शक्तीचं रूप आहे, म्हणून तिथे नमस्कार करा. सहज पाहताना माझं तुझं तिथे असता कामा नये. समुद्राकडे पाहिले, समुद्र कसा आहे? सहज आहे. अनेक लाटा आल्या तरी समुद्र सहज आहे, कारण आपल्याला माहिती आहे तो समुद्रच आहे. तसेच सर्व रूपातून ही चैतन्य शक्ती सहज आहे, हे सहजपणे पाहायला शिकायचं. म्हणजे सहज हे स्मरण असलं पाहिजे. सहज स्मरण आलं की चैतन्य स्वरूपाचं सहज स्मरण म्हणजे सर्वांचा आदर करण्याची भावना जे आहे तिथे आदरपूर्वक पहा. मनामधून आदर व्यक्त, की तिथे मनात भलेपणाचा विचार, ह्या दोन गोष्टी आल्या तर तिथे चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून पाहणं योग्य पद्धतीने सुरू झालं. रूपातून ही चैतन्य शक्ती सहज आहे हे सहजपणे पाहायला शिकायचे. चैतन्य शक्ती कुठे नाही, साधकाने आपल्या हाताकडे पाहिलं तरी ती आहे आणि पायाकडे पाहिलं तरी आहे. कुठेही पहा, सहजपणे पहा आणि ती चैतन्य शक्ती आहे हे लक्षात ठेवा. हे ज्ञान साधकाच्या ठिकाणी वळले आणि त्या ज्ञानातून साधक पाहायला लागला तर ते सहजपणे अनुभवता येते. परत वाचतो. हे ज्ञान साधकाच्या ठिकाणी कळले, चैतन्य शक्ती सर्वत्र आहे हे शब्दाने कळलं आणि ज्ञानातून म्हणजे हे चैतन्यच आहे या ज्ञानातून जेव्हा साधक पाहायला लागला तर ते सहजपणे अनुभवता येते. म्हणजे दृष्टी तशी असली पाहिजे, पाहणं तसं असलं पाहिजे. परत लक्षात आहे, रूप तशीच राहणार. तुम्ही चैतन्य शक्ती म्हटलं की तिथं काही रूप बदलणार नाहीये, रूप तसंच आहे, पण आपली दृष्टी बदलते, आपली भावना बदलते, आपले भाव बदलतात. म्हणजे साधकाचे भाव तसे होतात. म्हणजे हे महत्वाचं असतं. म्हणून वळलं पाहिजे तिथे, आतूनच साधकाला तो अनुभव घेण्याची सहज भावना झाली पाहिजे. जे कळलं ते वळणं म्हणजे काय, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. मग तसं ते करण्याचा प्रयत्न केला. ते चैतन्य सर्वत्र आहे, मग ते पाहायचं शिकलं पाहिजे. तिथे सतत पाहताना हा चैतन्य स्वरूप आहे, स्वतः मनातल्या मनात हे सतत सांगत राहायचं. जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे, ते ह्या रूपातून प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्यच आहे हा भाव सहज राहिला पाहिजे. स्वतःकडे पाहिलं तरी चैतन्य शक्ती आहे. आपले हे सुंदर शरीर सहज निर्माण झाले आहे
डोळे, कान, हात, पाय निर्माण होताना किती कष्ट पडले, सहज ते निर्माण झाले. मुलाने यश मिळाले तर आईला आनंद होतो, तोच मुलगा पुढे ऐकत नाही म्हणून राग येतो. जिथे माझे माझे होते तिथे ह्या गोष्टी होतात. म्हणून पाहताना ही सर्व चैतन्य शक्तीची रूपं आहेत. हा बोध एकदा लक्षात आला की दुसरे काही पाहायचं नसते. म्हणून एका ठिकाणी एका संतांनी सांगितले आहे, दिसे ते तू पाहे परिवळख दृष्ट्यासी वळोनी, की जे तू पाहतो तिथे कोण पाहतं हे लक्षात घे. दिसे ते तू पाहिजे, समोर दिसलं पण दिसतं कोणाला? तो दृष्टा आहे, तो जो पाहणारा जो आहे त्याला. असे ते सत्यत्वे सहज सुखमय वृत्ती तजुनी. ते कसं आहे? सत्यत्वे. आपण सुरुवात केली होती सत आणि सत्य. ते सतत आहे. जो दृष्टा आहे तो सतत आहे. इथे सत्यत्व म्हणजे सत, ते सतत आहे. हे सतत आपल्याला लक्षात असलं पाहिजे, कारण हा पाहणारा सतत आहे. म्हणजे अखंड स्मरण तिथे सुरू होईल. अखंड स्मरणासाठी अखंड नाम घ्यायला गरज नाहीये, भाव घ्यायचा गरज आहे. अखंड भाव असला पाहिजे. चैतन्यच आहे, चैतन्यच आहे. हा भाव जेव्हा होतो तर ते अखंड स्मरण होतं. भावस्मरण हे अखंड स्मरण आहे. म्हणून असे ते सत्य, ते सत आहे, सतत आहे, सहज सुखमय आहे. की ते सहज आहे. तिथे आनंद दिसतो, आनंद दिसत नाही, पण ते सुखमय आहे. वृत्ती त्यजुनी, पण ते पाहताना वृत्तीचा त्याग करा. मी अमुक आहे ही वृत्ती नाही. हा पाहणारा आहे, मी पाहतो नाही. आपल्याला आपण कोण पाहता म्हटलं, मी पाहतो म्हणतो. तुम्ही आता इथे एखाद्या ठिकाणी बघता, तिथे बघ मी पाहतो, तसं तू पहा असं म्हणतो ना आपण. तर इथे वृत्ती आहे मी अमुक, पण इथे पाहणारा वृत्ती नाही. पाहणारा कोण आहे? कोण आहे? चैतन्य आहे. मग वृत्ती त्याग झाली. चैतन्यच पाहतं असं म्हटलं की मी अमुक या वृत्तीचा त्याग झाला. दिसे भासे सारे तुझवरती तू न दिससी. एकदा तू चैतन्य स्वरूप हे कळलं की ह्या चैतन्य स्वरूपावर तर सर्व आहे. दिसे भासे सारे, जे ते दिसतंय ते कोणावर आहे? चैतन्य स्वरूपातून निर्माण झालंय, चैतन्य स्वरूपातून प्रगट झालंय. म्हणून दिसे भासे सारे तुझवरती तू न दिससे. हे सगळं वरवर जे दिसतंय सगळी रूप, तिथे ते तू म्हणजे हे चैतन्य दिसत नाही. तू जे चैतन्य हे तू म्हणून चैतन्य म्हणून तू जो आहे ते दिसत नाही. पण ते लक्षात घेण्यासाठी काय केलं पाहिजे? तुला तू लक्षाया सहज समजानेच असची. समजून घे. ही समजण्याची गोष्ट आहे की हे सगळं चैतन्य स्वरूप आहे. हे समजून घेत नाही म्हणून. ही लाईट आहे, ते वीज आहे, हे समजलेली आहे आपल्याला. ज्ञान झालं म्हणजे काय? हा वीज आहे म्हणून लाईट आहे. वीज बाजूला झाली तर लाईट पेटणार नाही. ही जितकी सहज गोष्ट आहे तितकं हे सहज चैतन्य आहे. आता हे सहज चैतन्यासाठी खूप काही केलं पाहिजे का? नाही. समजून घ्या की हा जे पाहणारा आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. मग मी अमुक तमुक पाहतो म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही. ते चुकीचं होतं. परत मी पाहतो म्हणतं तर खोटं बोलतो. हो की नाही? बघा, विचार करा. तुम्ही म्हणा तू कोण आहे? मी असं करतो, मी तसं करतो. कोण सांग? त्याला खोटं बोलतोस. कळलं? त्याला घाबरायला होईल. अरे असं काय बोलतं? तू चैतन्य करता म्हण असं म्हटलं तर हा मग बरोबर आहे. कळलं? म्हणून हे चैतन्य आहे हे लक्षात घ्या. सहज समजून घे. म्हणजे जे आहे ते आहे. त्याला पुरावा काय द्यायचा? कळत नाही तर श्रद्धेने स्वीकारा. की बाबा श्रद्धा आहे, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, तर तिथे श्रद्धेने तेवढं स्वीकारलं तरी होतं. या बाबतीत सद्गुरू एक गोष्ट सांगायचे. एकदा गोविंदराव भाऊच्या धक्क्यावर उतरले आणि सर्वांना विचारायला लागले, गोविंदराव कुठे आहेत? मला गोविंदरावांना भेटायचं आहे. अख्ख्या मुंबईत फिरले पण गोविंदराव काही भेटले नाहीत. एक गोविंदरावांना ओळखणारा माणूस भेटला. त्याने गोविंदरावांना आरसा दाखवला. हे आहेत का? अरे हेच ते गोविंदराव. तसं मी म्हणणारा कोणामुळे आहे? या चैतन्य शक्तीमुळे. म्हणजे ही चैतन्य शक्ती मी म्हणते, पण ती स्वतःला शोधते. देवाला शोधायला लोक जातात, त्यांना देवाचा शोध लागणार नाही. मग किती कुठे जगात कुठे जाऊन देत. म्हणजे हरिद्वारला गेले की आणखी त्या प्रयाग यात्रेला गेले, त्या अमृत कुंभामध्ये डुबले, तरी जर शोध घेत बसतील तर त्यांना देवाचा शोध लागणार नाही. कारण जो शोध घेणारा आहे तोच देव आहे.
ते त्याला कळलं पाहिजे. जसं हे गोविंदरावांचं उदाहरण दिलंय महाराजांनी ते तसं. जसा आपला डोळा आपल्याला दिसत नाही तसे चैतन्य शक्तीला पाहता येत नाही. चैतन्य शक्तीला कशी पाहिल? जसे आपला देह आपण सहजपणे पाहतो तसे, पण त्यासाठी मन स्थिर पाहिजे. अस्थिर मन हे अहंकाराने भरलेले असते. अहंकार जिथे असतो तिथे देहभाव मीपणा इतका घट्ट असतो की समोर जे जे तो पाहतो ते अहंकाराच्या दृष्टीने पाहतो, मीपणातून तो पाहतो आणि मीपणातून पाहिल्यामुळे त्याला सहज असलेला देव दिसू शकत नाही. अहंकार जितका कमी होत जातो, मन जितके स्थिर होते, त्या मनाला असणेपणाचे भान येते आणि असणेपणाचे भान घेता आले तर तिथे सहज असलेल्या देवाची अनुभूती येते. म्हणून ते स्थिर मन पाहिजे म्हणतो ते त्यासाठी. देहाचं भान घेतो त्यावेळेला त्या देहाच्या भानामध्ये ते भान घेणारं तत्व भान घेतं हे कळतं, ती खरी देवाची अनुभूती आहे. तुम्ही देहाचं भान घेताना चैतन्यच आहे हा भावात जेव्हा ते अनुभवायला लागता तो साक्षात्कार असतो. पण तो सतत हवा असतो. थोडा वेळ म्हणतो आणि परत विसरतो, मग तिथे साक्षात्कार होत नाही. मग थोडंसं पारी याचा रावा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन त्याचं म्हटलं ते. पारा दिसतोय पण हातात येत नाही. किती पण चिमटीत धरायला जा येणार नाही. मग त्याला घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपल्या हाताने त्याला पकडायला जायचंच नाही. त्याच्यापेक्षा पातळ असलेला कागद किंवा त्याच्या पातळ असलेली एखादी गोष्ट घेतली आणि तो कागदावर असं खेचून घेतला तो देतो. पण परत हातात धरा राहणार नाही. तो हातात धरायची वस्तू नाही. लक्षात ठेवा, जे करायचं ते त्याचा उपयोग तसाच केला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या ज्या साधना आहेत त्याच्यातून साधक निवांत होतो आणि हा जो निवांतपणा जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला त्या निवांत अवस्थेमध्ये सहज असलेल्या देवाची अनुभूती येते. म्हणून मन स्थिर पाहिजे, मन निवांत पाहिजे. निवांत म्हणजे दृश्य जगतापासून ते अलिप्त होतं तेव्हा ते निवांत होतं. निवांत याचा अर्थ पण लक्षात घ्या. बाहेर तुम्ही सगळीकडे पाहतात पण कशातही अलिप्त नाही झालात तर तुम्ही निवांत असता. आणि जर प्रत्येक दृश्यामध्ये ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल इकडे बघ तिकडे बघ करत असता तेव्हा काय होतं? निवांतपणा राहत नाही. कारण तिथे मीपणातून पाहत असतो आपण. परत मीपणातून न पाहता चैतन्य भावातून पाहिला तर तो साधक असा असतो शांतपणे तो सगळ्यांशी व्यवस्थित बोलेल, सगळं करेल, पण तो परत निवांत असतो. तो गुंतत नाही कशात. कळलं ना? म्हणजे ही प्रॅक्टिस साधकाला जमली पाहिजे. सगळ्यांशी गप्पा मारा. गप्पा मारून म्हणजे कसे वाटेल नाही, चैतन्य भावाच्या स्मरणातून जे काही योग्य आहे ते सांगता आलं तर ते बरोबर, आणि त्याच्यातूनच ते मन शांत आणि स्थिर राहतं. म्हणून निवांत अवस्थेमध्ये सहज असलेल्या देवाची अनुभूती येते. सहज असलेला देव म्हणजे काय? जो आहे त्याची अनुभूती, जे आहे त्याचा अनुभव घेणं. जे समोर दिसतंय, कोणतंही रूप दिसतंय, ते चैतन्य स्वरूप म्हणून अनुभव घेतला की अनुभव आला. दुसरं काहीच करायची गरज नाही. किंवा सहज आपण जेव्हा स्थिर होतो, शांत होतो आणि नुसतं एकांतामध्ये समजा बसलेलो आहोत, त्यावेळी जी मनाला जी शांतता अनुभवता येते आणि तिथे मन दुसरा कसलाच विचार करत नाही, तेव्हा तिथे सहज असलेल्या देवाची ती अनुभूती येते. सहज असलेला देव म्हणजे काय? जो आहे त्याची अनुभूती. आहे ते जाण. आहे कोणी जाणायचे? आहेला आहेने जाणायचे. जे आहे त्यानेच आहेचा अनुभव घ्यायला. आपण आपलाच अनुभव घ्यायचा आपल्या ठिकाणी. तर ते आहेचा अनुभव आहे. हा आहेचा अनुभव घेणं म्हणजेच वर्तमान काळ. परत लक्षात, वर्तमानच्या बऱ्याच वेळा आपण गोंधळ घालतो. प्रत्येक क्षण वर्तमान असतो, दुसऱ्या क्षणी तो भूतकाळ असतो. तो इतका सरकतो की आपल्याला वर्तमान आणि भूतकाळ किंवा भविष्यकाळ याच्यातला पटकन फरक त्या क्षणासाठी कळत नाही. पण त्या क्षणामध्ये जितकं चैतन्यच आहे ह्या भावामध्ये अनुभवायला लागला की प्रत्येक क्षण जो जो सरकतो तो वर्तमानातून आपण त्याचा अनुभव घ्यायला लागतो. लक्षात घ्या. जसं पाणी वाहतं, पाय बुडवले नदीच्या पाण्यात तर नदीचं पाणी वाहत आहे. तिथे तो स्थिर राहिलात की प्रत्येक वेळा त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा स्पर्श जो होतो तो वर्तमान असतो.
तो थेंब स्पर्श करून पुढे गेला की तो गेला, पण दुसरा परत थेंब आला तिथे परत वर्तमान येतो. म्हणजे पाय जिथे स्थिर आहेत तिथे वर्तमान, तसं मन जिथे स्थिर आहे तिथे वर्तमान आहे ते चैतन्य स्वरूप. हा जो बोध आहे तिथे वर्तमान. मागे काय झालं, काल काय झालं, परवा काय झालं, त्यातलं अनिष्ट चिंतन करायची गरज नाही. परवा काय झालं, चांगली गोष्ट झाली हे कळलं तर हरकत नाही भूतकाळ तिथे, पण तो वर्तमानात आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचं स्मरण करून वर्तमानात दुःखी होतात माणसं, की भूतकाळात काही अपमानाचा विचार आला की तिथे रागावतात, म्हणजे वर्तमान आपण बिघडवतो. पण भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवल्या की आपण पै माऊलींबरोबर सोमवारच्या वेळेला चांगले अभ्यास वर्ग, त्यावेळेला टीव्हीवर रेकॉर्डिंग करत होतो, हे आठवलं का वाईट नाही, भूतकाळ वाईट नाही, तिथं आनंद आहे, की मन शांत झालं उलट. म्हणजे भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि वर्तमानात आनंदित व्हायचं. भूतकाळ वाईट आहे म्हणजे जे वाईट घडलंय तिथे अडकायची गरज नाही. बरं, भविष्यकाळी चिंता करायची का, तिथेही गरज नाही, मग वर्तमान परत बिघडतो. उद्या काय होणार याचा विचार, म्हणजे चिंता करायची का नाही, उद्याचं प्लॅनिंग करायला हरकत नाही. नाही तर मग उद्याचं प्लॅनिंग पण कशाला, म्हणजे वर्तमानात राहतो. अरे वर्तमानात राहायचंय, ते प्लॅनिंग करून उद्याचं वर्तमान परत उद्या वर्तमान होणार, तेव्हा तो वर्तमान आनंदाने चाकता आला पाहिजे. लक्षात आलं? म्हणून प्लॅनिंग महत्व आहे, लक्षात ठेवा. सत्साधकाने आपल्या जीवनाचं प्लॅनिंग केलं पाहिजे सगळं. ते प्लॅनिंग केलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही व्यवस्थित होणार. तिथे प्लॅनिंग चुकलं तर कधी प्रपंच बिघडतो, कधी परमार्थ बिघडतो, दोन्ही गोष्टी होतात. आहेला आहेने जाणायचंय. तो आहे पण अनुभव स्वतःच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी घ्यायचंय. देहाच्या ठिकाणी जे तत्व आहे ते स्मरणात ठेवायला लागा. त्याला खरे स्मरण, दिव्य स्मरण, देवाचे स्मरण म्हणतात. कशाला म्हणतात? देहाच्या ठिकाणी जे तत्व आहे, जे आहे ते तत्व आहे, जे जाणत आहे ते तत्व आहे, ते चैतन्य आहे, ते तत्व आहे, हे देवाचं स्मरण. आता देवाचं स्मरण कळलं परत की सतत हे तत्व ह्या जाणणारच आहे, ते जाणणारच दिव्य आहे, आणि जाणणारं तत्व दिव्य आहे ते सतत लक्षात ठेवलं तर ते देवाचं स्मरण. आणि जाणणारं तर मी अमुक आहे म्हटलं की कोणाचं स्मरण? भूताचं. भूत म्हणजे प्रगट झालेलं. भूत म्हणजे भूताटकी नाही म्हणतोय, भूत म्हणजे प्रगट झालेलं. प्रगट झालं ते चुकीच्या तऱ्हेने वागायला लागतं. म्हणून देवाचं जे तत्व आहे ते तत्व ह्या देहातून कार्यरत आहे. या देहातून ते पाहते, बोलते, ऐकते आणि त्या तत्वाला असणेपणाने अनुभवता येते. प्रत्यक्ष पाहता येईल का? ज्ञानेंद्रियांना ते पाहता येणार नाही. देवाला कोणी अनुभवायचं? देवाला देवानेच अनुभवायचं. जो अनुभवतो देवच असतो. म्हणून संत सांगतात, कैसे बोटाने दाऊ तुला रे गुरुच्या मला. कारण इथे शब्द कमी पडतात. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. इथे जेथून म्हणजे कुठे? तू बघशील तिथे. स्वतःकडे पाहिलं तरी तिथे, समोर पाहिलं तर तिथे, आकाशाकडे पाहिलं तर तिथे. जिथे पाहशील ते रूप त्या तत्वातून निर्माण झालेले आहे. पण त्या शब्दामध्ये पकडता येत नाही. ते तत्व सर्वव्यापी आहे. त्याच्यात सर्व रूपे आहेत. आहे असा जो भाव आहे तोच असा हुंकार, तोच देवाचा हुंकार, त्यालाच ओंकार म्हणतात. त्या हुंकाराच्या ठिकाणी जी अनुभूती आहे तिथे देव आहे. जिथे स्फुरण आहे तिथे देव आहे. देव म्हणजे चैतन्य शक्ती आहे. हा बोध लक्षात ठेवायचा. रूपे येतील आणि जातील, पण चैतन्य शक्ती सतत आहे. नदीचा प्रवाहात तिथे वरती पानं पडलेली असेल ती वाहतात, सगळं होतं, पण तो प्रवाह मात्र तसंच राहतो. तसं हे चैतन्य स्वरूप, रूप येतील आणि जातील, अनेक रूपं आली जातात, पण अनेक रूपं गेली, पण चैतन्य स्वरूप जे मुळा स्वरूप आहे ते तसंच आहे. हा बोध लक्षात घ्यायचा. सद्गुरू गुळाच्या ढेपेचे उदाहरण द्यायचे. त्या गुळाच्या ढेपेला गुळाची गोळी चाकायची होती.
तिने बरेच प्रयत्न केले, बऱ्याच ठिकाणी फिरली. शेवटी तिला सद्गुरूंचा एक शिष्य भेटला. त्याने तिला सद्गुरूंकडे आणले. सद्गुरूंनी तिला काय सांगितले? स्वतःलाच चाक. स्वतःचीच गोळी स्वतःला चाकली तर त्याला काही कष्ट लागत नाहीत. आज ही शक्ती जीव होऊन मी म्हणते, पण मी म्हणणार जे तत्व आहे ते मुळात दिव्य आहे. ह्या मीने कसे अनुभवायचे? जे आहे तसे अनुभवायचे. जे आहे तसं अनुभवायचं, त्याला वेडावाकडा करायची गरज नाही. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. मग असा असेल तर देवाला पाहायचं कुठे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करायची. की ते जे आहे आपल्या ठिकाणी जे जाणत आहे त्याची सेवा म्हणजे काय? तिथे त्या दिव्यत्वाचं चिंतन त्याला देत राहा. सेवा काय करणार? तिथे काय हातपाय चेपणार आहे? ते हातपायच नाही तिथे. चैतन्य स्वरूप म्हटलं की तिथे अवयव वगैरे काही नाही, रूप नाही, काही नाही. मग कसं सेवा करणार? त्या दिव्यत्वाचं चिंतन आहे ते देवच आहे का, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हे चिंतन म्हणजे ती सेवा. हा निजदेव कोण? आपणच. त्याचं अखंड स्मरण कसे करायचे? आपले नाव ते आपण नाही, आपले रूप ते आपण नाही, आपण ज्या गावचे त्या गावचे तर तेही नाही. मग ह्याशिवाय आपण जे आहोत तो देव. मी म्हणून जे तत्व आहे त्या आहेचं अखंड स्मरण करीत राहा. तिथे दिव्यत्वाची अनुभूती येईल. साधक दृश्य जगतात सतत गुंतत असतो. दिवसभर ह्याला भेट त्याला भेट, काही काम नसेल तर व्हॉट्सअप बघ, टी व्ही बघ, सिनेमाची पात्रे असली तर साधक हसतो, ती रडली तर साधक रडतो, काही भयानक दाखवलं तर साधक घाबरतो. व्यवहार हे व्यवहारापुरती असले पाहिजे, तिथे गुंतायचं नसते. व्यवहार केले की सर्व विसरून जा, पण ते साधकाला विसरता येत नाही. जर एखाद्याला 100-200 रुपये दिले, एक आठवडा झाला त्याने परत दिले नाही तर साधकाचे चिंतन बिघडते, देवाचे स्मरण राहत नाही. कर्तव्यधर्म म्हणून प्रत्येक कर्म देवभावातून व्यवस्थित करता आले पाहिजे. तेथे मन स्थिर राहणे महत्वाचे. परत स्थिर मनावर किती आपण लक्ष ठेवलं, आपलं मन स्थिर असलं पाहिजे. हे जर असेल आणि आपलं कर्तव्य त्या पद्धतीने करायचं आहे, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे. आता हे सर्व स्थिर मनासाठी आणखीन एक सोपा मार्ग म्हणजे सद्गुरू भक्ती किंवा सद्गुरूंना शरण जाणं, सतत सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंचा आधार घेत घेत जीवन जगणं. म्हणून इथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. सहज असलेला देव जे सहजपणे दाखवतात त्यांना सद्गुरू म्हणतात. दुसरा कोणी देव दाखवू शकत नाही. इथे सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे साधकाला कृती करता आली पाहिजे. सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे वागण्यासाठी सद्गुरू स्मरण हवे. जितका साधक सद्गुरूंशी एकरूप व्हायला लागतो तितका साधक देवाशी एकरूप होतो. देवापासून वेगळेपणाने साधकाचे मन जे अस्थिरपणे वाहत असते त्याला कोण अडवू शकते? फक्त सद्गुरू स्मरण. इथे दिव्यत्वाच्या भावातून श्रद्धेने, कृतज्ञतेने, सद्गुरू स्मरणातून प्रत्येक पाऊल साधक चालायला लागला की देवाची अनुभूती यायला लागते. प्रत्येक पाऊल चालताना सद्गुरू स्मरण, प्रत्येक कृती करताना सद्गुरू स्मरण. सद्गुरू स्मरणात असशील तर देवभावात येतोस. निवांत कसे व्हायचे, शांत कसे राहायचे हे सद्गुरू शिकवतात. पटकन चुकीची प्रतिक्रिया देता कामा नाही, रागावता कामा नाही, चिडता कामा नाही, घाबरता कामा नाही. कारण आपण ह्या सर्व भावना ज्या उमटतात त्या देवभावामुळे, कारण सर्व घाबरता कामा नाही, कारण ह्या सर्व भावना ज्या उमटतात त्या देहभावामुळे. जर सद्गुरू स्मरणात असाल तर ह्या सर्व भावना आपोआप आवाक्यात यायला लागतात. इथे इतकी सद्गुरुनिष्ठा पाहिजे की सद्गुरूने रिॲक्ट व्हायचं नाही म्हटले तर नाही व्हायचे. निवांत व्हायला शिकशील तर रिॲक्ट होणार नाहीस. इथे शांत राहण्याचा पहिला प्रयत्न कर, नंतर जी योग्य आहे ती कृती कर. जसा तुमचा आकार तसा जीवनाला, जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार, असे सद्गुरू पै माऊली म्हणतात. इथे मनातले विचार इतरांना कळत नाही, परंतु ज्या विचारातून साधक बोलतो त्याप्रमाणे माणसे जोडली किंवा तोडली जातात. उच्चार चांगले व्हायला विचार चांगले करावे लागतात. देवाजवळ प्रार्थना करा, माझ्याकडनं गोड बोलणे झालेच पाहिजे. गोड म्हणजे मधुर बोलता आले पाहिजेत. कोणाचाही अपमान नाही, वेडवाकडं बोलणं नाही, तिरसट बोलणं नाही. सहजपणे छान बोलता आले तर साधकाचे मन स्थिर राहते.
दुसऱ्याशी जेवढे वेडेवाकडे साधक बोलतो तितके त्याचे मन अस्थिर व्हायला लागते. संत योग्य तेच बोलतील, नाहीतर शांत बसतील. असे असेल तर तो अनुभूतीचा संत आहे समजावे. आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे. इतरांना बोलण्यातून जे दुःख देतो ती देवाची प्रतारणा. जशी एकच वीज विविध बल्बमधून वाहते, तशी या सर्व रूपारूपातून एकच चैतन्य शक्ती विविध रूपाने प्रकाशलेली आहे. हे चैतन्य सतत आपल्या ठिकाणी नांदते आहे. चैतन्य बोलते आहे, चैतन्य ऐकते आहे, चैतन्य पाहते आहे. हा बोध जेव्हा साधकाला होतो तेव्हा ती सहज अवस्था निर्माण होते. ही चैतन्य शक्ती विसरातून मी माझे म्हणते. हे मी माझे बाजूला करायचे आहे. फक्त ही चैतन्य शक्ती पाहते, चैतन्य शक्ती बोलते, चैतन्य शक्ती ऐकते आहे. हे अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ते सहजपणे अनुभवता येते. देवा सर्व तुझंच आहे, देवा सर्व तर तूच आहेस, देवा तूच सर्व आहेस. आता बघा इथे देवा म्हणतो आपण, कधी चैतन्य स्वरूप म्हणतो, कधी जाणीव म्हणतो. सगळं एकाच अर्थाने परत लक्षात येतं. त्या वेळेला वेगळ्या वेगळ्या शब्द आहेत, पण आहे काय त्या तत्वाला दिलेलं हे सगळं संबोधन आहे. दिसे ते तू पाय परे वळक दृष्टासी वळून. इथे संत साधकाला काय सांगतायत? पाहणारे ते तत्व आहे, जाणणारी शक्ती आहे. हे ओळख कुठे? प्रत्येक रूपारूपामध्ये आहे. सर्व माणसांकडे पाहिलं तर सर्व जाणणारेच आहेत की नाही? दृष्टा म्हणजे चैतन्य शक्ती आणि दृश्य म्हणजे शरीर. शरीर पहा, सर्व माणसे पहा, चैतन्य शक्तीच आहे हे ओळख. असे ते सत्यात सहज सुखमय वृत्ती तजुनी. इथे संत काय सांगतात? जे आहे ते सहज आहे, सुखमय आहे. एखादा रागट माणूस गाढ झोपलेला असतो तेव्हा आपण काय म्हणतो? बघा कसा देवासारखा झोपलेला आहे. पण तो जागा झाला तर मग आमचे काही खरे नाही. झोपेत तो काही करत नाही म्हणून बरा. वृत्ती तजुनी म्हणजे गाढ झोपेत जसे आपण असतो तसे तिथे मी माझे नसते, मी अमुक ही वृत्ती नसते, ती बाजूला गेली पाहिजे. मी अमुक तमुक म्हणून नाही पाहिजे, तोच आहे म्हणून पाहायचे. देव दिसणार नाही पण सहज पाहत राहा आहे, सहज पाहत राहा आहे. कोण आहे? तोच आहे, तोच पाहतो. म्हणून देवाला पाहायचे कसे या अंगाने रामदास स्वामी सांगतात, आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. दृश्याला वेगळेपणाने पाहता येते, स्वरूपाला स्वरूप होऊन अनुभवायचं असते. वस्तू म्हणजे स्वरूप, तू स्वरूपच आहेस हे स्वरूपभावातून अनुभव. दिसे भासे सारे तुझं वरती तू न दिससी. असे संत सांगतात. त्याचा अर्थ काय? जे दिसते आहे, जे भासते आहे ते चैतन्य शक्ती आहे हे लक्षात घे. तू न दिसशी मधला तू कोण? चैतन्य. झाड दिसते पण झाड कशामुळे आहे? चैतन्य शक्ती आहे म्हणून आहे. माणूस कशामुळे आहे? चैतन्य शक्ती आहे म्हणून आहे. स्वरूपाला स्वरूप दिसणार नाही, मग त्याचा अनुभव घेता येतो. म्हणून सहज समजून घे तूच आहेस. देवाला शोधायचं नसते तर देवाला देव होऊन अनुभवायचं असते. हा अनुभव कोण देणार? सद्गुरू. म्हणून सद्गुरूंच्या भक्तीने ही शक्ती जागृत होईल. त्यासाठी सद्गुरूंना शरण जाण्यात शहाणपण आहे, त्यांना समर्पित होण्यात शहाणपण आहे. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप. ह्या भावा जेव्हा साधक ती भक्ती करायला लागतो तेव्हा साधकाच्या ठिकाणी असलेल्या जाणीवेला जागृती येते. तिथे दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते आणि त्या दिव्य प्रज्ञाशक्तीला ही अनुभूती येते. ही दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत कोण करतात? सद्गुरू. म्हणून सतत सद्गुरूच्या संपर्कात राहिले पाहिजे. सद्गुरूंच्या स्मरणात जितके राहाल तितके तुम्ही सावध राहाल, जितके सावध राहाल तितके सुखी व्हाल. म्हणून उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. सद्गुरुनाथ महाराज की जय. याचा बोध कोणाला काय कळला? प्रत्येकाने आता एवढं वाचन तर झालं आपलं. 2 वाक्यात 3 वाक्यात बोध सांगायचा. प्रत्येकाला आपल्याला हे एवढं वाचन केलं काय कळलं? बोला. आता आपण ते अनुभवत राहायचं. म्हणजे आपण आहोत हा आपला अनुभव आहे, पण आपण आहोत म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहे. ह्या अनुभवातून पाहत राहा. अनुभव आहे, अनुभव आहे. आपण आहोत कोण आहे म्हणतो? अरे चैतन्य स्वरूपच आहेस.
समोर काय आहे? चैतन्य स्वरूपच आहे आणि ह्याच्यातून सर्वांशी संबंध ठेव. एवढं हे सगळं सांगायचं कारण हे सहजपणे होता येतं. त्यासाठी आडेवडे घ्यायची गरज आहे का? नाही, सहज आहे. सहज चैतन्य स्वरूप आहेच. आणि ते प्रत्येक ठिकाणी बघताना तू चैतन्य स्वरूप आहे, ते चैतन्य स्वरूपच आहे म्हणताना त्या सगळ्यांशी त्या चैतन्य भावातून संबंध जोडायला लागलो, तिथे विकार हा राहतच नाही. ते आनंदी आनंद राहतं. जर तुम्ही सहजपणे हे सगळं करायला गेलात की ते सहज होतं. म्हणजे हे इतकं सहज आहे, पण तेच आपण कठीण करून बसलोय. कशामुळे? मीपणामुळे. इतकं सहज आहे, मग का पाहता येत नाही लोकांना? कारण तिथे मीपणा आहे, अहंकार आहे, द्वेष मत्सर आहेत. म्हणून हे सुटलं पाहिजे की चैतन्य सर्व आहे. मी म्हणणारं सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे या चैतन्य भावातूनच आपल्याला सर्वांशी प्रेमाने पाहता आलं पाहिजे, प्रेमाने बोलता आलं पाहिजे, प्रेमाने आपल्याला आपले म्हणून आपल्याला सगळ्यांना स्वीकारता आले पाहिजेत. ही जेव्हा भावना आपल्याकडे होते त्यालाच सद्भावना म्हणतात. की आपलेपण हा जो शब्द आपण मध्ये मुद्दा म्हणतो की आपलेपणाने आपण ज्यांचा स्वीकार करतो त्यांच्याशी आपण चांगले वागतो. बघा, साधी गोष्ट आहे. पण जिथे आपलेपण कोणाबद्दल वाटत नाही त्याला आपण बाहेर देतो. तो आपल्याकडे घ्यायला त्याच्या जवळ पण जात नाही, त्याला जवळ घेत नाही. होतं ना असं. पण जेव्हा एकदा आपलेपणा आले तर आपलेपणाने आपण त्यांचा स्वीकार करतो. भावना आहे ती माणसामध्ये द्वेष निर्माण करते का सद्भावना असेल ते माणसामध्ये प्रेम निर्माण करते. म्हणजे आहे आपण पण गुणाच्या आधारे भिन्न भिन्न पाहतो ना त्यांच्याकडे सगळे. हो, गुण पण पाहतो आणि रूप पण पाहतो. पहिला रूप पाहतो. आता एखादा व्यक्ती आहे, सुंदर आहे असं म्हणून त्या व्यक्तीला आपलं आवडते, मग आपण त्याशी बोलायला जातो. आणि ती व्यक्ती विचित्र काहीतरी बोलली की लांब पळतो. होतं ना, बस काही वेळेला होतं. अरे काय छान आहे ना ही व्यक्ती, स्त्री असो का पुरुष कोणी असो, आपल्याला ते आवडते, आपण त्यांच्याशी चांगलं बोलायला जातो. आणि ती व्यक्ती तुम्हाला हडधूड करायला लागली तर जाऊ दे बाबा, ती तिकडे आहे बरी, आपण लांब असले बरे, असं होतं ना. म्हणजे ते विचार माणसामध्ये भेद घालतात. म्हणजे अविचार, त्याला विचार म्हणण्यापेक्षा अविचार म्हणतो आपण, विकार. म्हणून विकार हे भेद घालतात आणि विवेक हा एकपण दाखवतो. आपण सर्व एक आहोत हा जो असतो तो विवेक आहे. आपलेपणात विवेक आहे आणि दुजेपणात विकार आहे. लक्षात घ्या. अमृत हुशार आहे. कुठे गेलं पूर्वी कथे? त्याने ऐकलंच नाही, बघितलं. असो, म्हणून बोधामृत चैतन्य शक्तीचे अस्तित्व सहज सर्वत्र आहे. म्हणजे एकच सहज आहे की ही चैतन्य शक्तीच सर्व आहे. हा जो डोक्यामध्ये घट्ट बोध राहिला पाहिजे. जे आहे ते चैतन्य शक्तीच आहे. जे सहजपणे जाणता येते, पाहता येते, त्याच्यासाठी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. 4 धाम केले पाहिजेत का? 4 धाम करून येतात. शेवटी त्यांना विचारलं कुठं काय बघितलं? अरे अशी मूर्ती पाहिले, असं सुंदर दिसलं ते, आणि शेवटी कष्ट पडले. हे पण समज बाहेर कष्ट आहे, तो त्रास झालेला काय सुटत नाही ना. मग तू घरी होता सहज, पण तुला चैतन्य स्वरूप पाहायला का वाईट होतं? कळलं ना. मग आपल्याला ते समजत नाही. आपल्याला नाही काशी यात्रेला जायला पाहिजे, पंढरपूरला जायला पाहिजे, असा जो सगळा भाव असतो माणसाचा. म्हणून बरेच लोक किती आता साईबाबांकडे चालत गेलं तर कष्ट दिले तर साईबाबा प्रसन्न. आज साईबाबाने कधी सांगितलंय काय? साईचरित्र कुठेच लिहिलेलं नाही तुम्ही चालत आलात तर मी प्रसन्न होणार. पण लोकांनी कल्पना केली, आपण कष्ट केलं तर साईबाबांना वाटेल. म्हणजे जसं एखाद्या माणसासाठी आपण अगदी चालत जातो, माणूस अरे बापरे एवढं लांबून आलंच तर ये म्हण, तसं साईबाबांना आपल्याला जवळ करतील अशी एक कल्पना आहे. तुम्ही बसमधून गेलात काय, चालत गेलात काय, का ट्रेनमधून गेलात काय, तुम्ही कोणत्या भावनेतून आले त्या भावनेला प्रतिसाद मिळतो. भावना तुमची कशी, त्यासाठी चालत गेलं पाहिजे आणि तिथे लांब गेलं पाहिजे ना. तुम्ही घरातून बसून भावना डायरेक्ट इंटरनेट सर्व्हिस सर्व होते. कळलं ना. म्हणून इथे सद्भावना असणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक रूप हे चैतन्य शक्तीने धारण केलेलं आहे. म्हणून रूपाकडे पाहताना प्रथम चैतन्य शक्तीचे स्मरण, मग रूपाचा स्वभाव धर्म जाणता आला पाहिजे. स्वभाव धर्म पण जाणता आला पाहिजे. का? त्या स्वभाव धर्माप्रमाणे आपण कसं अनुकूल वागायचं ते कळतं आपल्याला. लक्षात घ्या की त्या स्वभाव धर्माप्रमाणे आपल्याला पाहता आलं पाहिजे.
म्हणून कधी साधा आहे, साप बघितला, सापाचा स्वधर्म आहे, तो डसणार तुम्हाला जर अगदी जवळ गेला तर. तो भीतीने डसतो, काही असो. म्हणून त्याला लांबून नमस्कार केला बा झाला, तो त्याचा स्वधर्म आहे. त्याच्याबद्दल आपला द्वेष पण नाही, भीती पण नाही, मत्सर पण नाही, काहीच नाही. त्याचं भलं होते म्हणून त्याला आपल्या जंगलात सोडलं की संपलं. पण माणसाला कुठे जंगलात सोडणार? घरातच एखादा असा असतो ना, तिथे परीक्षा आहे त्याची, ह्या चैतन्य स्वरूपाला कसं वळवायचं. ही साधकाची परीक्षा असते, कळलं ना. भेटतात काही प्रारब्ध असतं ते पण तो नसतो, ते आपलंच प्रारब्ध असतं. आपल्याला अशी माणसं भेटतात. गेल्या जन्मी काहीतरी केलं म्हणून समोरून भेटलेला असतो तुम्हाला, असा वागतोय तो कशाला वागतो. अरे गेल्या जन्मी तुझंच पाप आहे, ते समोर येतात तुझ्या, कळलं ना. तेव्हा तू सावध होऊन चांगलं कर्म कर, आता तरी सत्कर्म कर, आता तरी वेळाकडे काय बोलू नकोस. हे कळलं तरी खूप व्यवस्थित होतं. मीकडे पाहताना असणारा, आता लक्षात घ्या, हे फार सुंदर आहे. मीकडे पाहताना असणारा आणि स्फुरणारा असा भाव, जो भाव सतत आहे ते स्फुरण देव आहे. आरशात पहा. आरशात कोणाला पाहता? शरीराला पाहता, स्वतःला पाहत नाही. आपण शरीराला पाहतो. मग शरीराला हे कोण पाहतं? मी पाहतो. मी पाहतो म्हणजे पाहणार आहे तो मी, या शरीराच्या प्रतिबिंब पाहतो. इतकं स्पष्ट कळलं पाहिजे. होय, प्रत्येक दृश्याच्या ठिकाणी ती स्फुरते म्हणून ती पाहते. स्फुरते, व्यापते शब्द आपण वापरले ना, स्फुरणारा, असणारा, स्फुरणारा, व्यापणार. तो प्रकाश, आत्मप्रकाश, ज्ञानप्रकाश. लक्षात राहिलं ना, ज्ञानप्रकाश पडतो की तो प्रकाश पडतो तिथे. आणि तो जो प्रकाश पडतो तो प्रकाश मी आहे, ते रूप मी नाही. ते रूप मी का नाही? ते रूप आरशातून बाजूला, तर रूप कुठे असणार तिथे? क्षणात बाजूला होतं ते रूप. तसं हे रूप पण प्रकाश म्हणजे ज्ञान का? ज्ञानप्रकाश पण म्हणतात त्याला. आत्मप्रकाश, ज्ञानप्रकाश. ज्ञान म्हणजे दृष्टी. आता ज्या ज्ञानातून पाहतो आपण त्याला ज्ञानदृष्टी म्हणतो. तुम्ही ज्या दृष्टी, आता साधं प्रतिबिंबाकडे पाहिलं, नेहमीचं प्रतिबिंब पाहताना आपण कसे पाहतो? आपलंच रूप आहे म्हणून पाहतो. मग इकडून कसे केस दिसतात, तिथून कसे केस दिसतात, सगळं बघतो ना. एक आरसा पुरत नाही, असे 2-3 आरसे लावतो मग परत कधी. लेफ्टने कसं, तो राईटने कसा, तो उजवीकडे कसं, असं पण वाटतं ना माणसाला. का हौस असते सगळं, आपल्या स्वतःला पाहण्याची खूप माणसाला हौस असते. म्हणून फोटो काढत असतो आपण, माहिती आहे. ज्यांना फोटो काढायची हौस असते ना, त्याला स्वतःला पाहण्याची खूप हौस असते. आता स्वतःला पाहण्याची हौस ही खरी चांगली, कारण जाणीवेला पाहिजे हौस आहे. वाईट काहीच नाही. म्हणजे मूळ स्वभाव काय जाणीवेचा, तिला स्वतःला अनुभवायचं आहे. पण तिला कळत नाही मी मला अनुभवते म्हणजे काय, ती शरीराला अनुभवायला बघते. मग शरीर असं दिसणं, मग फोटोतून बघते, आरशातून बघते. कळलं? म्हणजे मूळ स्वभाव आहे हा जाणीवेला, तिला स्वतःचा अनुभव आहे, घ्यायचा आहे. पण कसा अनुभव घ्यायचा ते कळत नाही. मग आता हे एकदा कळलं, बाह्य आवरणातच ती अडकते, की तिला वाटतं तेच मी आहे. तर तसं तू ते नाही आहेस, त्यामुळे तो खरा आनंद मिळत नाही. मग आता म्हणजे फोटो काढायचे की नाही काढायचे? स्मरणासाठी काढायचे. कारण फोटो पण काय आहे? काय? चैतन्य आहे. सगळ्याला उत्तर आहेत. प्रतिबिंब पण चैतन्य आहे, नाहीतर दिसलंच असतं कसं. लक्षात घ्या. म्हणजे सूक्ष्मपणे विचार कराल तर सगळीकडे चैतन्य कसं आहे हे लक्षात घ्या. पण हे अनुभवतं कोण? ते अनुभवणारं तत्व तेच अनुभवतं ही गोष्ट. ज्याला ज्ञानदृष्टी आली. पण मी म्हणून जे ते स्फुरणारं तत्व आहे तेच पाहतं. म्हणजे मी म्हटलं की आहे काय, ते चैतन्य स्वरूपात ते स्फुरण आहे. आणि हे जर अनुभवायला लागलो आपण तर देवाचा अनुभव आला. असू शकत नाही. म्हणून आणि ते कळलं का आनंद निर्माण होतो. म्हणजे आनंद पण त्यावेळेला जर तो पटकन कळलं, अरे चैतन्य पाहतो, असं कळलं की आनंद होतो तो खरा. म्हणून रूपाला पाहिलं ते त्या रूपाच्या अपेक्षा, त्या व्यवस्था रूपाने ते चैतन्य.
प्रतिबिंब हे व्यवस्थारूप चैतन्य. परत लक्षात घ्या, कालच्या काही काही गोष्टी कव्हर करा. ह्या रूपाला पाहतं कोण? हे शरीर नाही पाहत आहे, कारण शरीराचंच प्रतिबिंब तिथे आहे. मग ह्या रूपाला ह्या शरीरातून पाहणारं जे तो मी म्हणून जे चैतन्य ते पाहतं, म्हणजे जाणणारं तत्व. म्हणून चैतन्य हे जाणणारं तत्व चैतन्य स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करते, आणि त्यासाठी ते शरीराला पाहतं, ह्याला पाहतं, त्याला पाहतं. म्हणजे सगळे आपण जे धावधाव करतो ना, खरं ते खरं ह्या जाणीवेला स्वतःला अनुभवण्यासाठी ती घेते, पण ते कळत नाही. आतमध्ये अगदी बॅक ऑफ द माइंड म्हणण्याच्या आतमध्ये ही एक सतत भावना असते की या जाणीवेला स्वतःला अनुभवायचं, आणि त्यासाठी तर हा सगळा राडगाड झालेला आहे. हे सगळं विश्व निर्माण कशाला झालं आहे? त्या परमात्म्याला स्वतःचाच स्वतःला अनुभव घ्यायचा आहे, म्हणून त्याला प्रत्यक्ष कसं पाहता येईल, कसं अनुभवता येईल, त्यासाठी जाणीवपूर्वक अनुभवण्यासाठी एवढे देह निर्माण झाले. पहिले डायनासोर झाले, तिथे काय अनुभवताना आलं, परत नाश झाला त्यांचा. मग या पशु पक्षी झाले, मासे झाले, सगळे तरी अनुभवता येईना. मग शेवटी माणूस झाला. पण माणूस झाला तरी अनुभवता येत नाही. मग काय म्हणायचं? म्हणून संत आले, कळलं? संत सद्गुरू म्हणून ते दाखवलं, अरे बाबा तू हाच तो बघ, तुला पहा. आलं लक्षात? मग अनेक एवढ्या देहातून सगळे जे अनुभवायचं आहे ते एकाच तत्वाला अनुभवायचं आहे, आणि त्यालाच म्हणतात चैतन्य स्वरूप. म्हणून मी हे स्फुरण आहे. हे मी स्फुरण कोणाचं आहे? ते अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे, माझं स्फुरण नाही. माझं म्हणून म्हणणारं कोणच नाही या देहामध्ये. ते आहे त्या अनंत स्वरूपात स्फुरण, ते या देहातून पाहतं, जाणतं. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो आणि मी एकच होतो. आता मी वेगळा तो वेगळा म्हणतो ना आपण. म्हणून ते स्फुरणारा मी, तो स्फुरणारा म्हणजे जो असणारा आहे तो स्फुरणारा आहे, तो स्फुरणारा हा जाणणार आहे. हे जर कळलं बरोबर तर तुम्हाला संतत्व आलं. म्हणून समजून घ्यायचं कसं आहे ते, की जो असणारा आहे तोच स्फुरणारा आहे, तोच स्फुरणारा या देहातून स्फुरतो आणि पाहतो, व्यापतो. तिथे मी पण नाही आणि माझं पण नाही, तू पण नाही आणि तुझं पण नाही, आहे तो एकच. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवू. आता तिथे पण नाही मी तू पण जगन्नाथा हो एकच तत्वात. हे खरं, तू पण नाही मी पण नाही, एकच आहे. आलं लक्षात? म्हणून मीकडे पाहताना असणारा आणि स्फुरणारा असा जो भाव सतत आहे ते स्फुरण देव आहे. अनुभूती येईपर्यंत देवाभावातून व्यवस्थित व्यवहार करणे हे कर्तव्य प्रत्येकाला जमले पाहिजे. म्हणजे ते देवभावातून, आता जो अनुभव नाहीये पण देवभाव धरून करत राहणं हा साधकाचा धर्म आहे. अनुभव येणार म्हणजे अनुभव आल्यासारखं वाटतं, परत निसटतोय, परत विसरतोय, परत करणार, हे सगळा अभ्यास चालूच राहणार. पण तोपर्यंत कर्तव्य मात्र आपल्या वाटाला आलेले कर्तव्य पण करता आली पाहिजे. तिथे सुटका नाही. स्वरूपानुभव हा सद्गुरूंनी दिलेला दिव्य प्रज्ञा शक्तीला येतो. म्हणून स्वरूपानुभव कोणाला येतो तर दिव्य प्रज्ञाशक्ती. दिव्य प्रज्ञाशक्ती कोणाला म्हणतात? जिथे हा चैतन्यभाव मुरतो आणि चैतन्यभाव स्फुरतो तेव्हा ती असते ती प्रज्ञाशक्ती. तिथे बुद्धीचा प्रांत म्हणजे खरा बुद्धीच विकसित होते आणि तिला म्हणतात दिव्य प्रज्ञा. आधी बुद्धी असते तर किती हुशार असेल ती देहभावात असते म्हणून तिला मर्यादा आहेत. पण देवभाव त्या बुद्धीमध्ये प्रगट होतो तेव्हा ती बुद्धी प्रज्ञा होते. प्रज्ञाशक्ती असा जो भाग सांगणार ते. म्हणून सहज असलेला देव कसा सहज आहे? जिथे जितका मी सहज आहे तो देवच सहज आहे. मी सहज आहे जसं आपण म्हणा हा मी सहज आहे, तो मी सहज आहे म्हणजे तो देवच आहे, तो सहज आहे. तो मी नाहीये म्हणजे देह मी नाहीये, तर जो आहे तो स्फुरणारा आहे तो मी सहज आहे. तो सहज आहे, सहज आहे, सगळीकडे आहे. तो एकाच देहात नाही, तो सर्व देहातून स्फुरतो. म्हणून हे सहज स्मरण म्हणजे सहज भाव, हे सहज समजलं की मग शिबिराला यायची गरज नाही. आणि विसरला तर किती वेळ याल? समजत नाही तर यायचं कशाला असं होईल ना. पण यायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. तर काय करणार? परत आणखीन कुठेतरी चुका. म्हणून बघा आता
चौथा, ह्या सगळ्याचं सार काय? चैतन्य स्वरूपच आहे. 3-4 वाक्यात हे सगळ्याचं सार चैतन्य स्वरूप आहे. जाणणारं चैतन्य स्वरूप, दिसणारं चैतन्य स्वरूप, बोलणारं चैतन्य स्वरूप, आणि सगळं जीवन चैतन्य स्वरूप. मी पण नाही, तू पण नाही, कोण पण नाही. हे पुन्हा 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 आपल्या ठिकाणी जितकं चिंतनात राहील तितका अहंकार दूर पडेल. अहंकारा दूर करण्यासाठी अहंकार दूर झाला पाहिजे. अहंकार म्हणजे मी देह आहे ह्या भावाला अहंकार म्हणतात. परत लक्षात घ्या, अहंकार म्हणजे आपल्या डोक्यात आणखीन वेगळं असतं. रागाने बोलला, आरडाओरडा केला, हुशार केला तर आपण अहंकारी आहे. जो मी देह आहे ह्या भावातून आपण पुन्हा पुन्हा जीवन जगतो तोच खरा अहंकार, तो सूक्ष्म अहंकार आहे खरा. त्याच्यावर सगळे वरचा अहंकार येतो. हा सूक्ष्म अहंकारच गेला तर वरचा उथळ अहंकार राहणारच नाही. ज्याला हे चैतन्यच आहे हे अगदी मनोमनी पटेल त्याच्याकडे अहंकार राहणार नाही. तो उलट सुलट कोणाला बोलायला जाणार नाही, तो शांतच राहणार. मनोमनी पटला पाहिजे, ते एक लक्षात. मनोमनी पटला की हे चैतन्य स्वरूपच आहे, इथे मी पण नाही, तू पण नाही, कोणच नाही, आहे ते चैतन्य स्वरूप. म्हणून त्या निखळ दृष्टीने पाहणं सुधरेल. ही दृष्टी तिथे, त्याला ज्ञानदृष्टी म्हणतो आपण. म्हणून बघायला गेलं तर खूप काही करायचं आहे का? नाही करायचं. 12 वर्ष तपश्चर्याची गरज आहे का? नाही आहे. ह्या क्षणीच कळलं तर आत्ताच आहे. कुठे लांब जायचं नाही. किती वर्ष लागतील समजायला? आत्ता आहे. वर्तमान कळला पाहिजे. आत्ता हे सगळं आहे. ज्याला कळलं तो सहज देव असतची असं. थोडा थांबूया, म्हणजे आणखी डोक्याला झिंजिनं नको यायला. आपण थोडं 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 करूया. हा, हो. आणि हे सगळं बरोबर आहे सांगितलं. आपण शेवटी काय सांगितलंय? शेवटी प्रार्थना म्हणतो ना, उद्धारा जग देई सर्व असावर स्वरूपानुसंधानी. म्हणजे हे चैतन्यच आहे, हे स्वरूपानुसंधान आहे. प्रत्येक सगळ्यात वेळेला ते करता आलं पाहिजे. म्हणजे हे सतत आपल्या अखंड स्मरणात राहिलं पाहिजे की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे.